मित्रांनो नमस्कार. पंढरी पाटे, यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसची महत्त्वाची आढावा बैठक जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय आर्णी रोड यवतमाळ या ठिकाणी संपन्न झाली. माझ्यासोबत नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे माजी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि रिसेंटली ऑगस्ट 2025 मध्ये ज्यांची राज्याच्या युथ काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली ते माननीय शिवराजदादा मोरे आहेत. दादा, आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक युथ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रबोध बगाडे यांच्या नेतृत्वात या यवतमाळमध्ये संपन्न झाली. पक्षाच्या गवडीयुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या बैठकीच्या माध्यमातून आपण काय नेमका संदेश दिलेला आहे? आज यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसची बैठकीसाठी मी आलो होतो. माझ्यासोबत राज्याचे प्रभारी अजय चिकाराजी उपस्थित होते आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रदेश पदाधिकारी, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी बगाडे आणि सर्वच विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजची बैठक झाली. आणि यवतमाळ जिल्हा हा मूळतः काँग्रेसचा DNA असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून स्थित्यंतर झालं असेल, पण या यवतमाळ जिल्ह्याच्या DNA मध्ये काँग्रेस पक्षाचं DNA आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये काँग्रेसची पडझड थोड्याफार प्रमाणात झाली असेल, पण ती परत रिस्ट्रक्चर कशी करायची, परत संघटना बांधणी कशी करायची आणि यवतमाळ जिल्ह्याला गतवैभव कसं प्राप्त करून द्यायचं या संदर्भामध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे. राज्यामध्ये काही मोजके जिल्हे आहेत, त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचं नाव, युवक काँग्रेसचं नाव येतं. आणि यवतमाळ युवक काँग्रेसकडून एकच अपेक्षा आहे की सर्वसामान्य जनतेचे हिताचे प्रश्न त्यांनी हातात घ्यावे. सर्वसामान्य जनतेची लढाई ही रस्त्यावरती उतरून लढावी आणि त्यांना न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपला लढा त्यांनी चालू ठेवावा, असा एक कार्यक्रम आज आम्ही यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसला दिलेला आहे. आणि ते नक्कीच त्यात पात्र ठरतील आणि सर्वसामान्य हितांची लढाई ते लढण्यास कुठेही कमी पडणार नाहीत हा विश्वास मला आहे. धन्यवाद. थांबतो. पंढरी पाटे.